एक नाम हरी द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे. समबुद्धी घेता समान श्रीहरी, शमदमावरी हरी झाला. सर्वा गटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाश क्षस्रश्मी. ज्ञानदेव चित्ती हरिपाठ नेमा, मांगलिया जन्ममुक्त झालो. श्री संत ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, एक नाम हरी द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे. हरीचे नाम व हरी म्हणजे नाम ब्रह्म एकच आहे व द्वैताचे नाम ज्याच्यापासून दूर आहे म्हणजे नाम नामविषयक अद्वैत बुद्धिनिष्ठतेमुळे द्वैत म्हणून काही आहे याचे ज्याला भानसुद्धा नाही अशी अद्वैताची कला जाणणारा विराळाच श्री संत ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, समबुद्धी घेता समान श्रीहरी, समदमावरी हरी झाला. द्वैत रूपाने प्रतीतीस येणारा सर्व प्रपंच हा त्या चिद्रूप श्रीहरीचाच विलास आहे. सर्व पदार्थामध्ये तोच समान रूपाने व्याप्त आहे. अशा समबुद्धीने त्याचे चिंतन केले तर तो सर्वत्र समान आहे असाच अनुभव येतो. मन व इंद्रियाच्या ठिकाणी पदार्थ शक्ती असल्यामुळेच असा अनुभव येत नाही. पण ज्याने शम म्हणजेच मनोनिग्रह व दम म्हणजे इंद्रिय निग्रह याचे वरण म्हणजे अंगीकार केलेला आहे तो हरिरूपच होतो असे समजावे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, सर्वा गटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाश क्षस्रश्मी. ज्याप्रमाणे पाण्याने भरलेल्या हजारो घटामध्ये प्रतिबिंबित होणारा सूर्य एकच आहे त्याप्रमाणे सर्व देहामध्ये देही रूपाने एकच श्रीराम भरलेला आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, ज्ञानदेव चित्ते हरिपाठ नेमा, मांगेलिया जन्ममुक्त झालो. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी दररोज हरीचे नामस्मरण करण्याचा नेम माझ्या मनामध्ये निश्चित केल्यामुळे येथून पुढच्या जन्मातून मी मुक्त झालो आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठातील पुढच्या अभंगाचं चिंतन ऐकण्यासाठी श्रीकृष्ण महाराज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच पुढील अभंगाचे चिंतन तुम्हाला ऐकायला मिळतील. रामकृष्ण हरी.